साहेब जाऊ दे तिला ऍम्ब्युलन्स जाऊ दे नमस्कार। तर आताची एक पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर आलेली आहे। 2 दिवसांपूर्वी 4 वर्षाची चिमुकली जी हेटवणेवाडी गावातून या ठिकाणी जी बेपत्ता झाली होती, तिची फक्त चप्पल आणि ड्रेस सापडला होता, पण त्यानंतर मात्र काहीच त्याचे थांगपत्ता लागत होता। पण आज मात्र या ठिकाणी बरोबर 8 वाजता पुन्हा एकदा शोध मोहिमेला सुरुवात झाली आणि बरोबर जवळजवळ मला असं वाटतं की 10च्या आसपास त्या मुलीचा शोध लागलेला आहे। अगदी डोंगराळ भागामध्ये एकदम झाडे झुडपामध्ये मुलगी त्या ठिकाणी बसून होती आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पोलीस गेल्यानंतर ज्यावेळेला शोध मोहीम सुरू असताना मुलगी अचानक रडायला लागली आणि त्यावेळेला ती सापडलेली आहे। तर आपण गावकऱ्यांकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सगळे गावकरी 2 दिवस जीवाचा आटापिटा जीवाचं रान करून या जंगलामध्ये सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी शोध मोहिमेमध्ये सहभागी झाले होते। 200 नागरिक त्या ठिकाणी सहभागी झाले होते। पण आज अचानक ही मुलगी सुखरूप सापडल्यानंतर ही ग्रामस्थ आज खऱ्या अर्थाने देवाचे किंवा या पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतायत। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। दादा काय सांगाल, मुलगी या ठिकाणी सापडली तर कसं काय, म्हणजे आज सकाळी तिचा शोध या ठिकाणी लागलाय, सुखरूप मुलगी आहे, काय सांगाल? नाही सुखरूप मुलगी आहे, पण आम्हाला पोलीस डिपार्टमेंटनी खूप मेहनत घेतली। आमच्या गावातल्या पोराही पण खूप मेहनत घेतली आणि 3 टीम केल्या। एक टीम पण पूर्ण गेली, दुसऱ्या टीमने ती शोधली। तर आम्ही पोलिसांचे पण आभार मानतो, खूप धन्यवाद। खरोखरच ग्रामस्थ म्हणून आपण देखील काय सांगाल की आज 3 दिवस झाले, म्हणजे आजचा 3रा दिवस, 2 रात्र मुलगी जंगलामध्ये राहिली, तर काय सांगाल तुम्ही? आमच्या हेटवणे गावातील ग्रामस्थ आणि पोलीस खात्याने आमच्या गावात एक आलेली पाहुणी छोटी मुलगी ती बेपत्ता झाली होती अचानक। 2 दिवस पोलीस डिपार्टमेंटने आणि गावातल्या मुलांनी एवढे काही कष्ट घेतले, गावात पूर्ण एक माणूस न राहता संपूर्ण जंगलामध्ये जाऊन तिचा शोध घेतला। 2 दिवसानंतर आज ती पोरांना पोलीस खात्याला तिथे दिसली आणि ती रडत होती। तिला त्यांनी सुखरूप परत आमच्या गावात आणली, त्याबद्दल आम्ही पोलीस खात्याचे एकदम चांगले आभार मानतो। धन्यवाद। बरोबर आहे, आणि खरोखरच आज या ठिकाणी सुखरूप आहे, देवाच्या कृपेने मुलगीला या ठिकाणी चांगलं या वाचवण्यामध्ये सगळ्या पोलीस प्रशासनाला यश आल्यामुळे या संपूर्ण हेटवणेवाडी गावातील ग्रामस्थांनी, पंचकृषीतील जमलेल्या मंडळींनी पोलीस प्रशासनाची या ठिकाणी आभार मानलेले। तसेच या शोध मोहिमेमध्ये जे सर्वजण सहभागी झाले, मग आजूबाजूच्या गावातील मंडळी असतील, त्यानंतर पोलीस प्रशासन असेल, खोपोलीचा बचाव केंद्र असेल, मावळा प्रतिष्ठान असेल, स्वराज्य प्रतिष्ठान असेल, किंवा इथल्या ज्या सामाजिक संघटना आहेत, लोकप्रतिनिधींचे या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी या शोध मोहिमेमध्ये चांगला उत्स्फूर्त असा सहभाग घेतला आणि अखेर या ठिकाणी या सर्वांना यश आलेलं आहे। सुखरूप या ठिकाणी ही मुलगी 4 वर्षाची चिमुकली सुखरूप आपल्या घरी या ठिकाणी परतलेली आहे। धन्यवाद। तर आता आपण या ठिकाणी जी किशोरी हरवली होती, आजचा 3रा दिवस आहे आणि ती सुखरूप सापडलेली आहे, तर त्यांचा संपूर्ण परिवार इथे आहे, तो तिची वाट बघत होता गेले 2 दिवस आणि 2 रात्र उलटून गेल्यानंतर आज 3ऱ्या दिवशी सकाळी तिचा शोध लागलेला आहे। तर त्यांच्या नातेवाईकांना पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत। मुलगी सापडलेली आहे, काय सांगाल? 2 दिवस ती बाहेर होती? हो, 2 दिवस मी किशोरीची मावशी, 2 दिवस पोरगी बाहेर होती, आज सकाळी भेटली ती। आमची देवाकडे हीच अपेक्षा होती, सुखरूप भेटू दे, व्यवस्थित घरी येऊन दे। आम्हाला गाववाल्यांनी पण लई सपोर्ट केला आणि पोलीस लोकांनी पण लई सपोर्ट केला। ती 2 दिवस आम्ही सगळ्यांनी शोधली तरी भेटली नाही, पण आज अचानक पोलीस लोकांनी शोधून काढली। आमची हीच अपेक्षा होती का आम्हाला सुखरूप आमची पोरी घरी येऊन दे, हेच आमचं सगळं हे होतं, तेवढं देवाचं हेच आमचं सगळं। बाकी काही उद्योग करून ठीक आहे। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।